नमस्कार. MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळलं. बारामतीत पुन्हा एकदा शिकाऊ विमानाचा अपघात झालेला आहे. अर्ध्या तासापूर्वी हे विमान पडलेलं आहे. बारामती तालुक्यातील गोजुबावी परिसरात या शिकाऊ विमानाला अपघात झाला आहे. हा अपघात कशामुळे झाला याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. रेडबर्ड कंपनीचं हे विमान असून गोजबावी गावाच्या हद्दीत ते पडलेलं आहे. यातील वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती आहे. याच गावात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला होता. यापूर्वी देखील रेडबर्ड या कंपनीची विमान या ठिकाणी कोसळलेली आहे. या ठिकाणी शिकाऊ वैमानिकांना प्रशिक्षण दिलं जातं. कारवार इरिगेशन आणि रेडबर्ड या दोन संस्था बारामतीमध्ये वैमानिक प्रशिक्षण देतात. यापूर्वी देखील रेडबर्ड कंपनीवरती बंदी घालण्यात आली होती. ब्युरो रिपोर्ट MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, बारामती. मावशी, थोड्या वेळापूर्वी इथं विमान अपघात झालेला आहे. काय कसा झाला अपघात आणि तुम्ही कुठे होता त्या टाइमला? तिथं जवळ होते मी शेजारी. एक खांब आहे, त्या खांबाला धडकला. धडकून मग त्याचं पाणी एक मोडलं एका साईडचं आणि मन खाली पडलं. इकडं सरळ तोंड होतं ते इकडं खालचं इकडं वरत झालं. तुमच्यापासून किती अंतरावर हे विमान पडलेले? आता हे माझ्या अंतर मला वाटतं एक कासरा भरच असेल, आहे का नाही? 2 वाव 100 फूट असेल. 100 फूट 100 फूट. विमान पडत असताना काही आवाज वगैरे आला का तुम्हाला? खांबाला धडकल्यावर खांबाला म्हणजे बिना आवाजाचं विमान आलं. खांबाला धडकल्यावर धडकून वाजले, उठून उभं राहिली मी. इलेक्ट्रिसिटीचा एक खांब आहे, त्या हा खांबाला धडकलं आणि आवाज आले, उठून उभं राहिली मी. मग विमानाकडे निघाली तर माणसं म्हणली जाऊ नको, पेट बिटल. मग पुन्हा मागं सरली. मग त्या माणसाने विमान बंद केलं, दार उघडलं, बाहेर निघाला आणि मग आम्ही सगळी गोळा झालो त्याच्याजवळ. अजून कोण होतं का विमानात? का एकच व्यक्ती होता? एकच व्यक्ती होता. आणि त्याला काय बरोबर तुमचं काय बोलणं झालं का? बोललो की आम्ही, घाबरलाय का, भेव वाटलंय का? नाही म्हणे काय झालं मला. फक्त थरथर कापत होतं बरं का थोडं, पण नाही म्हणली मला काय झालं असं. म्हणजे बस झालं आता, मला काम करायचं भुईमुग. बाकी काय नाही झालं. ही आहे का नाही, त्याच्या खांब लागला ना ते खांबाला धडकल्यामुळं सरळ चाललं होतं ते हिकडं झालं. म्हणजे खाल्लं येत होतं धडकल्यावर त्याची तार एक तुटली. किती वाजता झालं मावशी? किती वाजता? 8:30 वाजता झालं. तुम्ही कुठे? इथं जवळच होता काय? इथंच होता का? बेल उपटत होता होय? मग डायरेक्ट आलं काय ते?